नमस्कार मित्रांनो, आपण 2017 स्टॅटिस्टिकल ऑफिसची जी एक्झाम होती सांख्यिकी अधिकारीची, तर ते आपण त्याच्यापर्यंत क्वेश्चन 25 ते 50 क्वेश्चन पर्यंत पाहिले होते. आज आपण 51 क्वेश्चन पासून पाहणार आहोत. तर चला पाहूया 51 क्वेश्चन पासून. तर इथं विचारलेलं आहे, द नंबर ऑफ live births during a certain year in a certain geographical areas is 10 म्हणजे लाईव्ह बर्ड्स दिलेले आहेत बी नॉट झेड हे दिलेलं आहे आपल्याला. लाईव्ह बर्ड्स 10,000. नंतर आपल्याला काय दिलेलं आहे, द नंबर ऑफ डेथ्स ऑफ चिल्ड्रन्स लेस दॅन 1 year old during the same year in the same area is 100 दिलेला आहे. म्हणजे डेथ्स दिलेले आहेत. डेथ्स, नंबर ऑफ डेथ्स डी नॉट झेड हे दिलेलं आहे. किती दिलेले आहेत? 100. ठीक आहे. नेक्स्ट द इन्फंट मॉर्टॅलिटी रेट विचारलेला आहे. IMR विचारलेला आहे तुम्हाला. IMR इज इक्वल टू फॉर्म्युला असतो D नॉट Z डिवायडेड बाय B नॉट Z इंटू 1000. जर या फॉर्म्युल्यात जर व्हॅल्यूज टाकल्या तर 100 डिवायडेड बाय 10,000 इंटू 1000. त्यानंतर हे सॉल्व केल्यानंतर त्या आन्सर मिळते 10. तर आन्सर सेकंड इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन 52 नंबरचा, नॅशनल इन्कम एस्टिमेट इन इंडिया आर प्रिपेअर्ड बाय. नॅशनल इन्कम फाइंड कुठं होतं, तर द सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस. नेक्स्ट क्वेश्चन 53 नंबरचा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. Consider the following statements. National wealth is a follow concept and it has time dimension. National income is a stock concept and it is no time dimension. हे दोन्हीही जे विधान आहेत ते चुकीचे आहेत. त्यामुळं याचा आन्सर आहे बोथ ए अँड बी आर फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन 54 नंबरचा, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट NDP ॲट मार्केट प्राइस इज एक्सप्रेस्ड ॲज. NDP चा फॉर्म्युला असतो. NDP आपण कसा फाइंड करतो, NDP इज इक्वल टू GDP. सॉरी, NDP इज इक्वल टू NP मायनस NFI. म्हणजेच नेट नॅशनल प्रोडक्ट ॲट मार्केट प्राइस मायनस नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अबॉर्ड. हे NDP चा फॉर्म्युला असतो. तर त्याच्यातून नॅशनल प्रोडक्ट्स मधून फॅक्टर प्रोडक्ट्स इन्कम मायनस केल्यानंतर आपल्याला NDP नॅशनल डोमेस्टिक प्रोडक्ट मिळतो. त्यामुळे याचा आन्सर थर्ड नंबर आहे. 55 नंबरचा क्वेश्चन, द इन्कम अर्नड बाय नॅशनल्स आउटसाइड द कंट्री इज. द कंट्री इज नॅशनल इन्कम. इथं आपल्याला काय विचारलंय, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. तर इथं आपल्याला काय विचारलंय, नॅशनल इन्कम अर्नड बाय नॅशनल आउटसाइड द कंट्रीज. आउटसाइड द कंट्रीज मधून आपल्याला जर इन्कम फाइंड करायचा असेल तर काय करावं लागेल, म्हणजे कशानुसार आपण फाइंड करतो की इन्क्लूड GNP म्हणजे ग्रॉस नेट प्रोडक्ट मायनस नॉट इन्क्लूड GDP म्हणजे त्याच्यामध्ये इन्क्लूड ह्या कंट्रीमध्ये कंट्रीचं जर नॅशनल इन्कम फाइंड करायचं असेल तर आपल्याला त्याच्यात काय घ्यावं लागतं की GNP ग्रॉस नेट प्रोडक्ट घ्यायचं. इन्क्लूड त्याच्यात ग्रॉस नेट प्रोडक्ट होतं आणि नॉट इन्क्लूड GDP होतं म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. तर याचा आन्सर आहे सेकंड नंबर.
नेक्स्ट 56 नंबरचा क्वेश्चन, द फॉलोइंग इज आर डिफिकल्टीज फेस्ड व्हाईल मेजरमेंट ऑफ इन्कम नॅशनल इन्कम फाइंड करताना मोजताना तर कोणत्या कोणत्या डिफिकल्टीज येतात. प्रॉब्लेम ऑफ डबल काउंटिंग, existing of non mentioned sectors and non market activities, ह्या सगळेच प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात. त्यामुळे याचा आन्सर आहे all of these. Which of the following is a intermediate good? फर्निचर परचेस्ड, याचा आन्सर आहे रॉ कॉटन युज्ड बाय अ स्पिनिंग मिल, इंटरमिडिएट गुड. याचा आन्सर आहे रॉ कॉटन युज्ड बाय अ स्पिनिंग मिल. नेक्स्ट क्वेश्चन आहे 58 नंबरचा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द सम ऑफ ऑल इन्कम ॲक्च्युअली रिसिव्ड बाय द पीपल ऑफ द कंट्रीज. तर ऑल इन्कम आपण जर ॲक्च्युअल रिसिव्ड फाइंड करायचा असेल लोकांचा तर कसा त्याच्यामध्ये काय येतं तर म्हणजे पर्सनल इन्कम सगळा ज्या लोकांचा पीपलचा त्या देशातील लोकांचा तो पर्सनल इन्कम त्याच्यामध्ये येतो. तर त्यामुळं याचा आन्सर आहे 4 नंबर. नंतर 58 नंबरचा क्वेश्चन आहे, द जीएनपी ऑफ कंट्रीज इज जीएनपी दिलेला आहे तर जीएनपी इज इक्वल टू 200 दिलेला आहे आणि जीडीपी दिलेला आहे इथं. जीडीपी देशाचा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट दिलेला आहे 180 आणि आपल्याला काय विचारलेलं आहे नेट इन्कम विचारलेला आहे. तर अबॉर्ड नेट इन्कम अबॉर्ड, तर इथं फॉर्म्युला काय येईल तर इथं फॉर्म्युला आहे बघा आपल्याला दिलेला आहे, इथं आपण पाहिलेलाच आहे. इथं नेट आपण जीडीपी फाइंड करायचं असेल डोमेस्टिक प्रोडक्ट फाइंड करायचं असेल तर आपल्याला सॉरी इथं नाही सॉरी हा इथं काय करायचं आहे, जर नेट इन्कम आपल्याला फाइंड करायचं असेल तर आपण फॉर्म्युला असतो आपला जीडीपी जीएनपी इन्क्लूड नेट इन्कम फाइंड करायचं असेल तर जीडीपी जीएनपी इन्क्लूड मायनस जीडीपी नॉट इन्क्लूड, म्हणजे जीडीपी मायनस करायचा जीएनपी मधून तर आपल्याला काय मिळतो तर आपल्याला नेट इन्कम मिळतो. नेट इन्कम अब्रॉड नेट इन्कम मिळतो. तर आपल्याला याचा आन्सर आहे 20. नेक्स्ट क्वेश्चन, इन अ क्वेश्चनरीज द इन्फॉर्मेशन रिझल्टिंग फ्रॉम अ ओपिनियन इन द फॉर्म ऑफ यस और नो इज नोन ॲज. जर डाटामध्ये यस नो म्हणजे असा कॅरेक्टरिस्टिक्स डाटा असेल तर त्याचं तो कोणत्या याच्यात येतो तर क्वालिटेटिव्ह डेटामध्ये येतो. क्वालिटेटिव्ह डेटामध्ये क्वांटिटेटिव्ह डेटामध्ये नंबर्ड येतात नंबर्ड, तर त्यामुळं तो काय असतो क्वालिटेटिव्ह डेटा असतो आणि हा क्वांटिटेटिव्ह डेटामध्ये कॅरेक्टर वाईज डाटा असतो. तर येस और नो हा कॅरेक्टर वाईज डाटा आहे तर याचा आन्सर आहे क्वालिटेटिव्ह डाटा. नेक्स्ट क्वेश्चन, द डाटा ऑब्टेन्ड फ्रॉम कंप्लेटेड क्वेश्चनरीज इज कन्सिडर्ड ॲज. जर आपण जो डाटा क्वेश्चनरीच्या माध्यमातून घेतो त्याला आपण प्रायमरी डाटा म्हणतो. त्यामुळे याचा आन्सर प्रायमरी डाटा फर्स्ट नंबर क्वेश्चन फर्स्ट आन्सर आहे. आणि सेकंडरी डाटा हा बुलेटिन पेपर्स किंवा बुक्स मधून किंवा नेटवरून जो डाटा घेतो त्याला आपण सेकंडरी डाटा म्हणतो. त्यामुळे याचा आन्सर द क्वेश्चनरी मधून घेतो त्याला प्रायमरी डाटा म्हणतो. तर याचा आन्सर प्रायमरी डाटा आहे. मॅच ऑफ द इन्फॉर्मेशन अबाउट स्टॅटिस्टिकल टेबल गिवन बिलो. हेडिंग ऑफ कॉलम्सला आपण कॅप्शन म्हणतो आणि हेडिंग ऑफ रोजला आपण स्टब्स म्हणतो आणि न्यूमरिकल इन्फॉर्मेशनला आपण बॉडी ऑफ द टेबल असं म्हणतो. तर याचा आन्सर आहे 3rd नंबर. नेक्स्ट क्वेश्चन, द क्लास विड्थ ऑफ ग्रुप्ड क्लासेस. हे जे ग्रुप्ड क्लासेस दिलेले आहेत हे टोटली क्लासेस म्हणजे कंटिन्युअस नाही आहेत हे. तर याला कंटिन्युअस करण्यासाठी -0.5 हे 10 मधून मायनस करायचं आणि 0.5 हे 19 मध्ये ऍड करायचं.
ऍड करायचं. तर याचं मग काय होईल 19.5 मायनस 09 मायनस करायचं आहे ना 09.5 असं हे होईल आणि याचा आन्सर 10 येईल. म्हणजे याची विड्थचा डिफरन्स हा याची विड्थ काय येईल या क्लासची विड्थ 10 येईल म्हणजे याचा आन्सर 10. नेक्स्ट क्वेश्चन द ग्राफ ऑफ द लेस दॅन टाइप अँड मोर दॅन टाइप ओगिव कर्व्स इंटरसेक्ट ॲट. जर लेस दॅन ओगिव कर्व आणि मोर दॅन ओगिव कर्व फाइंड केला तर याचा तो इंटरसेक्ट असतो तो काय असतो त्या डाटाची मीडियन असते. तर याला काय म्हणायचं मीडियन. तर मीडियन सेकंड क्वार्टाईलला आपण मीडियनच म्हणतो. ठीक आहे. तर याचा आन्सर सेकंड क्वार्टाईल आहे. नेक्स्ट द मीडियन ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन कॅन बी ग्राफिकल ऑब्टेन्ड फ्रॉम. जर मीडियन आपल्याला फाइंड करायचं असेल फ्रिक्वेन्सीवरून तर त्याच्यासाठी ग्राफिकल कोणता ग्राफ यूज करतात तर इथंच आपण पाहिलेलं आहे त्याच्यासाठी आपण ओगिव्ह कर्व यूज करतो. नेक्स्ट क्वेश्चन द फ्रिक्वेन्सी बिटवीन टू ऑब्झर्वेशन्स एक्स अँड वाय इज गिवन बाय. जर व्हेरियन्स जर ऑब्झर्वेशनचा दोन ऑब्झर्वेशनचा व्हेरियन्स फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करतात आपण. म्हणजे त्याचा फॉर्म्युला कसा असतो व्हेरियन्सचा एक्स आय मायनस एक्स बार डिवायडेड बाय एन असा फॉर्म्युला असतो. तर हे एन आहे ते ब्रॅकेटच्या आतच घेऊन फॉर्म्युला यूज केलेला आहे. म्हणजे हा जो आहे दोन व्हेरिएबलचा जर आपल्याला व्हेरियन्स फाइंड करायचा असेल तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला यूज करतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन द गार्ल पियर्सन्स कोएफिशिएंट ऑफ कुर्टोसिस B2 is 4 then the frequency curve is said to be. जर बीटा 2 कुर्टोसिस बीटा 2 ग्रेटर दॅन 3 असेल तर तो काय असतो या तो कर्व असतो तो लेप्टोकुर्टिक कर्व असतो. लेप्टोकुर्टिक आणि जर कुर्टोसिस बीटा 2 हा लेस दॅन 3 असेल त्याची व्हॅल्यू तर त्यालाच आपण काय म्हणतो हा कर्व जो मिळतो आपल्याला तो काय असतो प्लॅटिकुर्टिक. आणि बीटा 2 ची जी व्हॅल्यू असते ते जर ती 3 असेल इज इक्वल टू 3 असेल तर तो जो कर्व मिळतो आपल्याला तो मेसोकुर्टिक नॉर्मल कर्व मिळतो आपल्याला. मेसोकुर्टिक नॉर्मल कर्व मिळतो आपल्याला. तर याचा आन्सर काय आहे बीटा 2 हा ग्रेटर दॅन 3 आहे त्यामुळे याचा आन्सर आहे लेप्टोकुर्टिक. नेक्स्ट क्वेश्चन इन अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन 25% ऑब्झर्वेशन्स आर लेस दॅन. म्हणजे हे लेस दॅन 40 दिलेला आहे तो काय दिलेला आहे Q1 ची व्हॅल्यू दिलेली आहे 40 आणि 25 ऑब्झर्वेशन्स आर मोर दॅन 80 देन क्वार्टाईल डेविएशन इज. म्हणजे मोर दॅन 80 म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे थर्ड क्वार्टाईल दिलेले आहे ती काय दिलेलं आहे 80 दिलेलं आहे. आणि क्वार्टाईल डेविएशनचा फॉर्म्युला असतो क्वार्टाईल डेविएशन इज इक्वल टू Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय 2. तर इथं आपल्याला काय मिळेल 80 मायनस 40 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 40 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 20. याचा आन्सर 3 नंबर आहे. फॉर अ सर्टन बायवेरिएट डाटा द रिग्रेशन कोएफिशिएंट फॉर द टू रिग्रेशन लाइन्स आर -1/2 -2 देन द कार्ल पियर्सन कोएफिशिएंट कोरिलेशन. कार्ल पियर्सन कोरिलेशन कोएफिशिएंटचा फॉर्म्युला काय असतो BXY इंटू BYX. तर याच्यात हा जो BXY आणि BYX दिलेला आहे -1/2 इंटू -2. तर 2 गेट कॅन्सल -1 इथं काय येईल
स्क्वेअर रूट 1 इज इक्वल टू -1. तर याचा आन्सर आहे -1. फर्स्ट आन्सर, याचं फर्स्ट नंबरचं आन्सर सही आहे. त्यानंतर 70 नंबर, द मीडियन ऑफ दिस सम डाटा इज 40. इट इज ऑल्सो द मीडियन दिलेले आहे MD इज इक्वल टू 40 आणि विचारलेला आहे खाली, याचा आन्सर विचारलेला आहे तर 5th पर्सेंटाइल, सेकंड क्वार्टाइल, 5th डिसाइल, म्हणजे हे डाटाचे 100 मधला हाफ पार्ट विचारलाय. हा डाटाचा 10 पार्ट्स केले तर त्याच्यातली हा पण 5th म्हणजे निम्मा डाटा विचारलाय आणि सेकंड क्वार्टाइल 4 जर भाग केले त्याच्यातली सेकंड क्वार्टाइल म्हणजे हा पण निम्मा भाग विचारलाय. म्हणजे या सर्वालाच मीडियन म्हणतात, या सगळ्यांनाच कॉमनली मीडियन म्हणतात. तर याचा आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट क्वेश्चन, डायलिंग अ टेलिफोन नंबर्स, अ मॅन फॉरगेट द लास्ट टू डिजिट. तर टोटल नंबर ऑफ टेलिफोन नंबर्स किती असतात? 10. आणि इथं जर लास्ट 2 डिजिट असं जर आन्सर, जर याचं जर उदाहरण असेल किंवा जर प्रॉब्लेम्स असेल तर ते, किंवा जर कॅरेक्टर दिले असतील तर त्याच्यातली आदला बदल करायचे असेल, असं कोणत्या पद्धतीने करायचे असेल तर असे जे एक्झाम्पल असतात ते परम्युटेशनचे असतात. तर इथं परम्युटेशन यूज होऊन एन पी प्रोडक्ट आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे तर याच्यात काय येईल, तुमचा किती आहे 10 आणि परम्युटेशन आपल्याला काय करायचं आहे, लास्ट 2 डिजिट्स आपल्याला त्याचे फॉरगेट झालेले आहेत. तर परम्युटेशन्स आपल्याला हे फाइंड केल्यानंतर परम्युटेशन फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे 10 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 10 मायनस 2 फॅक्टोरियल. तर हे सॉल्व्ह केलं तर 90 आपल्याला व्हॅल्यूज मिळते याची. आणि इथं करेक्टली डायल्ड कधी होईल, पण किती टाइम्स विचारणार, पहिल्याच टाइम्सला जर आपल्याला करेक्टली डायल्स मिळालं फर्स्ट टाइम तर आपला याची प्रोबॅबिलिटी काय होईल, याच्या प्रत्येक डायलची, आता इथं विचार नाही ना कोणत्या डायलचं फाइंड करायचं, सेकंड डायलला आपल्याला मिळालं का आन्सर असं इथं सांगितलं नाही. तर याच्या प्रत्येक डायलची प्रोबॅबिलिटी काय असेल, 1/90 असेल. हा एन ऑफ एस झाला ना आपला. तर त्या प्रत्येक डायलची जी प्रोबॅबिलिटी असेल ते काय असेल, 1/90. तर इथं त्यांनी काय विचारले, करेक्टली योज तर डायल, म्हणजे प्रत्येकाची काय असेल 1/90. तर याचा आन्सर आहे 1/90. नेक्स्ट क्वेश्चन, इफ एक्स अँड बी, ए अँड बी आर 2 म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट देन देअर आर सर्टनली नॉट. जर हे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट असतील ए अँड बी तर ते इंडिपेंडंट नसतील. नेक्स्ट क्वेश्चन, a man is known to speak 75% cases. If he throw an unbiased die and tell his friend that it is a 6, then the probability that it is actually a 6 is विचारलेला आहे आपल्याला. तर याच्या हा बायस थेरमनं ही आन्सर काढता येतं. तर आपण इथं मी फाइंड केलेलं आहे, पाहूया. इन अ थ्रो ऑफ अ डाय लेट इवन इज इक्वल टू इव्हेंट ऑफ गेटिंग अ 6. म्हणजे इवन आपण एक इव्हेंट दाखवला की जो टेल्स फ्रेंड्स दॅट इट इज अ 6, म्हणजे 6 मिळण्याची एक इव्हेंट फाइंड केला की गिवन ऑफ गेटिंग अ 6 मिळेल. आणि E2 आहे इवन ऑफ नॉट गेटिंग अ 6, म्हणजे नाही मिळेल. आपण E2 हा नाही मिळेल म्हणून फाइंड केला. आणि ई आपला काय आहे, इव्हेंट दॅट द मॅन रिपोर्ट्स दॅट इट इज अ 6 रिपोर्ट असण्यात ई आपण फाइंड केला. तर देन प्रोबॅबिलिटी ऑफ E1 म्हणजे काय असेल, सगळे 6 म्हणजे इव्हेंट 6 येण्याची प्रोबॅबिलिटी 1/6 असेल. तर प्रोबॅबिलिटी ऑफ
1 इज इक्वल टू 1/6 आणि प्रोबॅबिलिटी इव्हेंट 6 नाही येण्याची प्रोबॅबिलिटी काय असेल 1 मायनस येण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजेच आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ E2 5 डिवाइडेड बाय 6 मिळाला. Thus probability of E given E1 is equal to probability that this man reports a 6 has occurred given that a 6 has actually occurred is equal to probability that the man is speaking the truth 75% is equal to हे आपल्याला दिलेलंच आहे 75%. 75% is equal to 3/4 याची व्हॅल्यू 3/4 येते. ठीक आहे 3/4. नंतर प्रोबॅबिलिटी ऑफ ई गिवन E2 म्हणजे हे जर स्पीकिंगची व्हॅल्यू जर आपल्याला येत असेल तर नॉट स्पीकिंगची व्हॅल्यू हे 1 मायनस स्पीकिंग व्हॅल्यूज होईल. म्हणून इथं काय आलं प्रोबॅबिलिटी ऑफ ई गिवन E2 इज इक्वल टू 1 मायनस 3/4 इज इक्वल टू 1/4. Thus using a Bayes theorem probability of getting a 6 given that the man reported it to be a 6 is आपल्याला हे फाइंड करायचं आहे 6 is. तर नंतर प्रोबॅबिलिटी ऑफ E1 गिवन E इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ E into probability of E given E1 divided by probability of E1 into probability of E given E1 plus probability of E2 into probability of E given E2. हा फॉर्म्युला आहे. याच्या व्हॅल्यूज सगळ्या इथं जर ठेवल्या आपण सगळ्या फाइंड केलेल्या तर 1/8 याची व्हॅल्यू आपल्याला 1/8 मिळते. नंतर याची 1/8 प्लस 5/25 मिळते. तर नंतर हे छेद समान करून घेतले सगळे 1/8 इंटू हे छेद समान करून घेतले 8/24 हे वर गेले 24 8 8 8 24 3 डिवाइडेड बाय 8 आपल्याला आन्सर मिळालं. तर याचा आन्सर काय आहे 3 डिवाइडेड बाय 8. नेक्स्ट क्वेश्चन 74 नंबरचा इफ x इज अ बायनॉमियल व्हेरिएट विथ पॅरामीटर्स n अँड p. बायनॉमियलचा मीन काय असतो आपल्याला मीनचं रिलेशन मीन आणि व्हेरियन्सचं रिलेशन विचारलंय. मीन असतो np आणि व्हेरियन्स असतो npq. आता आपल्याला जर याच्यातला व्हेरियन्स मोठा आहे किंवा मीन मोठा आहे हे चेक करायचं असेल तर n ची व्हॅल्यू आपण जर 4 ठेवली आणि p ची व्हॅल्यू जर 0.75 ठेवली तर आपल्याला Q काय मिळेल Q आपला ऑब्विसली 0.25 मिळेल कारण Q कसा काय फाइंड करतो 1 मायनस p. तर आपल्याला काय मिळेल जरा सोपच घेऊ आपण काय करू इथं नाही का 0.8 घेऊ आणि इथं आपण 0.2 घेऊ. ठीक आहे म्हणजेच 1 मायनस 0.8 तर 0.2 येईल. नेक्स्ट तर आपण काय केलं np मीन फाइंड केला. np इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला np 4 इंटू 0.8 तर काय मिळेल आपल्याला काय मिळेल 0.32 मिळेल. ठीक आहे नेक्स्ट np आपल्याला 0.32 मिळाला. तर व्हेरियन्स आपल्याला फाइंड करायचा npq. तर हा काय मिळेल 4 इंटू 0.8 इंटू 0.2. तर इथं याचा आन्सर काय येईल याचा आन्सर काय मिळेल आपल्याला 0.8 0.8
याचा आन्सर काय मिळेल आपल्याला 0. याचा आन्सर आपल्याला इथं काहीतरी चुकलेला आहे 4 × 0.8. तर याचा आन्सर आपल्याला काय मिळेल इथं आन्सर जरा चुकलेला आहे इथं आपल्याला आन्सर मिळेल 3.2 मिळेल आणि इथं आन्सर आपल्याला काय मिळेल 0.64 मिळेल. तर हा जो व्हेरियन्स मिळाला हा मीन पेक्षा लहान आहे त्यामुळे इथं जे रिलेशन मिळतं त्याचं आन्सर आहे सेकंड नंबरचं मीन ग्रेटर दॅन व्हेरियन्स. नेक्स्ट क्वेश्चन 75 नंबरचा क्वेश्चन 75 नंबरचा क्वेश्चन. अ कॉइन इज टॉस्ड 3 times. What is the probability of getting 3 heads when the first 2 tosses result in heads? रिझल्ट ए हेड येण्याची प्रोबॅबिलिटी 1/2 आहे आणि टेल येण्याची प्रोबॅबिलिटी पण 1/2 आहे. तर याचा आन्सर काय येईल 1/2. 2 टॉसेस येण्याची प्रोबॅबिलिटी 1/2 आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे x is a random variable with mean 10 and standard deviation 5. Then the variance of 4x minus 5. मग आपल्याला variance of 4x minus 5 फाइंड करायला सांगितलंय. इथं variance of x काय असेल हो इथं जर स्टँडर्ड डेविएशन ऑफ 5 दिलाय तर variance of x हा स्टँडर्ड डेविएशनचा स्क्वेअर असतो म्हणजे इथं 25 मिळेल. ठीक आहे. तर इथं व्हेरियन्स ऑफ 4x याच्यात व्हेरियन्सचा रूल वापरला ax. व्हेरियन्स ऑफ ax म्हणजे काय असतं ax² व्हेरियन्स ऑफ ax. हा जर रूल याच्यात यूज केला आणि कॉन्स्टंटचा व्हेरियन्स कायम 0 असतो तर याचा 4² व्हेरियन्स ऑफ x बाकी -5 चा व्हेरियन्स फाइंड कराल तर तो 0 मिळेल. तर याच्यात 16 इंटू व्हेरियन्स ऑफ x काय 25 याचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला 40 आन्सर मिळेल 400 आन्सर मिळतं. ठीक आहे. तर याचा आन्सर काय आहे 400. नेक्स्ट क्वेश्चन 77 नंबरचा क्वेश्चन. अ नॉर्मल कर्व इज डॅश डॅश अँड डॅश डॅश. तर नॉर्मल कर्व मगाशीच मी तुम्हाला समजावून सांगितलं नॉर्मल बीटा 2 इज इक्वल टू 3 म्हणजे नॉर्मल कर्व हा असं ते मगाशी सांगितलं तुम्हाला. तर ते काय असतं नॉर्मलचा कर्व असतो तो सिमेट्रिक असतो. सिमेट्रिक म्हणजे याच्यात एक रिलेशन येतं म्हणजे मीन मीडियन मोड ह्याचा सेमच असतो नॉर्मल कर्वचा आणि त्याचा कर्व असतो तो बीटा 2 इज इक्वल टू 3 म्हणजे मेसोकोर्टिक असतो. त्यामुळे याचा आन्सर आहे इथं सिमेट्रिक आणि इथं मेसोकोर्टिक. ठीक आहे. तर याचं सेकंड नंबरचा आन्सर हे सही आहे. An estimator yn of parameter theta is biased on random. हे जे डेफिनेशन आहे रॅन्डम एक मिनिट रॅन्डम सॅम्पल ऑफ साइज n ड्रॉन फ्रॉम अ पॉप्युलेशन विथ पॅरामीटर थिटा इफ yn कन्वर्ज थिटा अँड n टेन्स टू इन्फिनिटी. हे जे रिलेशन असतं हे कन्सिस्टन्सीचं असतं तर त्यामुळं याचा आन्सर आहे कन्सिस्टंट. हा डेफिनेशनच आहे कन्सिस्टंटची. नेक्स्ट बायस ऑफ अन एस्टिमेटर कॅन बी ऑलवेज पॉझिटिव्ह ऑलवेज निगेटिव्ह आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ऑलवेज 0. तर याचा आन्सर काय येतं तो बायस एस्टिमेटर असतो तो काय असतो एकतर पॉझिटिव्ह असतो किंवा निगेटिव्ह असतो. तर याचा आन्सर आहे थर्ड नंबरचा आन्सर याचा सही आहे. नेक्स्ट क्वेश्चन 80 नंबरचा क्वेश्चन. इफ x1 x2 xn is a random sample from a normal population with mean mu and variance sigma square with
समेशन xi मायनस x बार ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 110 then the unbiased estimator of sigma square is. तर सिग्मा स्क्वेअर चा फॉर्म्युला काय असतो 1/n समेशन xi मायनस x बार ब्रॅकेट स्क्वेअर n मायनस 1 x बार ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट आपल्याला काय दिलंय इथं, तर याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. तर आता आपण जर हे सिग्मा स्क्वेअर याचा अनबायस्ड एस्टिमेटर फाइंड केलं तर एक्सपेक्टेशन ऑफ सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू, याची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, याचं एक्सपेक्टेशन फाइंड केलं डिवायडेड बाय n मायनस 1 म्हणजे n याचा किती आहे 11 मायनस 1 याचं एक्सपेक्टेशन फाइंड केलं. याची व्हॅल्यू याच्यात ठेवली ना, याची व्हॅल्यू 110 आहे हे ठेवली, तर 110 डिवायडेड बाय 11 मायनस 1, तर याचं एक्सपेक्टेशन 110 डिवायडेड बाय 11 मायनस 1 10 सॉरी 11 मायनस 110 डिवायडेड बाय 10, तर याचं काय झालं 0 गेट कॅन्सल. याचा आन्सर काय येतंय 11 येणार, तर याचा आन्सर काय सेकंड नंबर 11. ठीक आहे, समजलं. 110 डिवाइड बाय 11 मायनस 1 आणि इथं 111 याचं एक्सपेक्टेशन फाइंड केलं, 111 डिवाइड बाय 10 आलं, तर 0 गेट कॅन्सल म्हणजे याचा आन्सर 11 येत आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 81 नंबरचा क्वेश्चन. लेट x1 x2 डॉट xn बी अ रॅन्डम सॅम्पल फ्रॉम पॉइजन विथ पॅरामीटर लॅम्बडा, देन अनबायस्ड एस्टिमेटर ऑफ लॅम्बडा इज. आता याचा अनबायस्ड एस्टिमेटर ऑफ लॅम्बडा इज फाइंड करायचा आहे, तर x बार इज इक्वल टू 1/n समेशन xi याचं एक्सपेक्टेशन फाइंड केलं. आता पॉइजनचा मीन जो असतो तो लॅम्बडा असतो, पॉइजनचा एक्सपेक्टेशन ऑफ x हा लॅम्बडा असतो, तर याच्यात जर याचं एक्सपेक्टेशन घेतलं, एक्सपेक्टेशन ऑफ x बार इज इक्वल टू 1/n समेशन एक्सपेक्टेशन ऑफ x. तर एक्सपेक्टेशन ऑफ x म्हणजेच काय असतं, हा समेशन सॉल्व केलं तर ते काय मिळतं n मिळतं, टोटल नंबर ऑफ युनिट्स डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ युनिट्स, आणि एक्सपेक्टेशन ऑफ x म्हणजेच लॅम्बडा असतो, तर n गेट कॅन्सल इज इक्वल टू लॅम्बडा. म्हणजेच तुमचा x बार एक्सपेक्टेशन ऑफ x बार इज अनबायस्ड एस्टिमेटर ऑफ लॅम्बडा. हे आपल्याला इथं अनबायस्डनेसची प्रॉपर्टी यूज करून हे आन्सर आपल्याला मिळालं. म्हणजेच ह्याचं आन्सर काय, देन अनबायस्ड एस्टिमेटर ऑफ लॅम्बडा इज काय असतो x बार. नेक्स्ट क्वेश्चन 82 नंबरचा क्वेश्चन आहे. लेट x1 x2 डॉट xn बी अ रॅन्डम सॅम्पल फ्रॉम पॉप्युलेशन. जे हा पीडीएफ दिलेला आहे याच्यावरून एक्सपेक्टेशन फाइंड करायचं. एक्सपेक्टेशन याचं डायरेक्टली मी घेतो, सिमिलरली एक्झाम्पल आहे हा, अनबायस्ड एस्टिमेटरच एक्झाम्पल आहे. अनबायस्ड एस्टिमेटर ऑफ थिटा फाइंड करायचा आहे, तर इथं एक्सपेक्टेशन ऑफ x चा आन्सर काय आहे थिटा प्लस 1, म्हणजे याचा मीन असतो तो थिटा प्लस 1 आहे, याचा मीन मिळतो तो थिटा प्लस 1. नेक्स्ट जर आपण x बार इज इक्वल टू 1/n समेशन xi, सिमिलरली इथं जर आपण हे वापरलं, याचं एक्सपेक्टेशन फाइंड केलं तर काय मिळतं पाहू आपण. एक्सपेक्टेशन ऑफ
एक्स बार मायनस 1 इज इक्वल टू एक्सपेक्टेशन ऑफ एक्स बार मायनस 1. नेक्स्ट याचं एक्सपेक्टेशन ऑफ एक्स बारचा हे काय आहे, इथं एक्स ह्याच्यात एक्सपेक्टेशन यूज केलं तर इथे एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आहे आणि इथं एन ला एन गेट कॅन्सल होतं, मग डायरेक्टली मी एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आय घेतो इथं -1. का घेतलं समजलं, याच्यात एक्सपेक्टेशन यूज केलं तर याचं आन्सर एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आय मिळतं. म्हणजे आपण इथं पाहिल्यासारखं, इथं जसं पाहिलं ना, इथं लॅम्बडा एक्सपेक्टेशन ऑफ एक्सच मिळालं ना, तर तसंच इथं एक्सपेक्टेशन ऑफ एक्स मिळतं. म्हणून मी डायरेक्टली घेतलं एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आय ची व्हॅल्यू इथं डायरेक्टली घेतली. एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आय ची व्हॅल्यू काय, थिटा प्लस 1 मायनस 1 म्हणजे 1 1 गेट कॅन्सल इज इक्वल टू थिटा. म्हणजे याचा आन्सर काय आहे, सेकंड नंबर. म्हणजे एक्सपेक्टेशन ऑफ एक्स बार -1 एक्सपेक्टेशन ऑफ एक्स बार -1 इज इक्वल टू थिटा. म्हणजेच काय आहे, देन अनबायस्ड एस्टिमेटर ऑफ थिटा इज एक्स बार -1. तर याचा आन्सर एक्स बार -1 आहे. नेक्स्ट क्वेश्चन 83 नंबरचा, इफ द सॅम्पल मीन अँड सॅम्पल मीडियन आर टू अनबायस्ड एस्टिमेटर ऑफ द नॉर्मल पॉप्युलेशन मीन म्यू, देन द सॅम्पल मीन इज मोर इफिशियंट दॅन द सॅम्पल मीडियन. याचा आन्सर हेच आहे, सॅम्पल मीन इज मोर दॅन इफिशियंट. सॅम्पल मीन याचं डायरेक्टली लिहितोय कारण हे एक्स बार मीन इज डिवायडेड बाय मीडियन असं याचं रिलेशन असतं. तर नॉर्मल पॉप्युलेशन मीन म्यू, देन द सॅम्पल मीन इज मोर इफिशियंट दॅन द सॅम्पल मीडियन. हे आन्सर सही आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तर मार्जिन ऑफ इरर विचारलाय. 95% कॉन्फिडन्स इंटरवलला झेड ची व्हॅल्यू काय असते, 1.96. ठीक आहे. आणि इथं काय विचारलाय, मार्जिन ऑफ इरर. मार्जिन ऑफ इररचा फॉर्म्युला काय असतो, मार्जिन ऑफ इरर इज इक्वल टू झेड इंटू सिग्मा डिवायडेड बाय स्क्वेअर रूट एन. तर इथं सिग्माची व्हॅल्यू काय आहे, 1. सिग्माची व्हॅल्यू काय आहे, 1 आणि एन किती आहे, 1600. म्हणजे इथं जर व्हॅल्यूज पुट केल्या तर काय होईल, 1.96 इंटू सिग्माची व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय 1600. 1600चं जर स्क्वेअर रूट फाइंड केलं तर किती मिळेल आपल्याला, 1.96 डिवायडेड बाय 40 मिळेल. आणि हे जे सॉल्व केलं तर याचा आन्सर काय येतं, याचा आन्सर 0.049 हे येतं. याचं अप्रॉक्सिमेटली आन्सर काय येतं, 0.05. तर याचा आन्सर काय आहे, सेकंड नंबर. नेक्स्ट, इक्वॅलिटी ऑफ टू नॉर्मल पॉप्युलेशन्स व्हेरियन्स कॅन बी टेस्टेड ॲज. एफ व्हेरियन्स म्हणजे ही एफ टेस्टचं आन्सर आहे, नॉर्मल पॉप्युलेशन व्हेरियन्स ऑफ T1 डिवाइड बाय व्हेरियन्स ऑफ T2 हे रिलेशन असतं. तर याचा आन्सर काय आहे, एफ टेस्ट. नेक्स्ट, टू सॅम्पल ऑफ साइज 10 and 12 are taken from population and the mean is tested. For significance of difference, the number of degrees of freedom. इथं दोन टू सॅम्पल्स दिलेत. म्हणजे टी डिस्ट्रीब्युशन मध्ये सॅम्पल आपण फाइंड कसं करतो, n1 प्लस n2 डिग्रीज ऑफ फ्रीडम फाइंड करतो, n1 प्लस n2 मायनस 2. तर n1 आपला काय आहे 10, n2 काय आहे 12 आणि -2 म्हणजेच 10 प्लस 12 मायनस 2. तर काय मिळेल आपल्याला इथं 22 मायनस 2 म्हणजे इथं आन्सर काय येईल 20. तर आन्सर 3 नंबर करेक्ट आहे.
87 नंबरचा क्वेश्चन. फॉर अ सर्टन टेस्ट ऑफ हायपोथेसिस द पी व्हॅल्यू इज लेस दॅन द लेवल ऑफ सिग्निफिकन्स द कन्क्लुजन ऑफ द टेस्ट इज. जर पी व्हॅल्यू ही लेस दॅन कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू असेल, कॅल्क्युलेटेड काय स्क्वेअर किंवा कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू असेल, तर हे जे असं जे रिलेशन मिळतं त्याच्यामध्ये हायपोथेसिस जो असतो आपला तो रिजेक्ट होतो, रिजेक्ट नल हायपोथेसिस होतं. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे रिजेक्ट नल हायपोथेसिस. नेक्स्ट क्वेश्चन. इफ द कोरिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स इज 0.6, तर आपल्याला कोरिलेशन आर ची व्हॅल्यू दिलेली आहे. आर ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 0.4 दिलेलं आहे. कोरिलेशन दिलेलं आहे एक्स अँड वायचं. आणि आपल्याला काय विचारलं? कोरिलेशन कोएफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन विचारलंय. कोएफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू असतो 0.4 चा स्क्वेअर काय मिळतो आपल्याला? 0.16. तर याचा आन्सर काय आहे? 0.16. सेकंड नंबरचा. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर a bivariate data of a variable x and y, the scatter diagram shows a set of points in a straight line perpendicular to the x-axis. We can say from the scatter diagram that the correlation coefficient between x and y. कोरिलेशन कोएफिशियंट ऑफ एक्स जर एक्स ऍक्सिसला जर तो परपेंडिक्युलर असेल, पॉइंट्स जर परपेंडिक्युलर असतील, तर त्याच्यामध्ये कोणतंच कोरिलेशन नसतं. कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन एक्स अँड वायचं कोरिलेशन 0 कोरिलेशन असतं, अनकोरिलेटेड असतो तो. ते पॉइंट्स तो डाटा असतो तो अनकोरिलेटेड असतो. त्याच्यात दोन्ही एक्स आणि वाय मध्ये काहीच रिलेशन नसतं. नेक्स्ट क्वेश्चन. 19 नंबरचा. द मल्टिपल कोरिलेशन कोएफिशियंट R1.23 involves on one independent and two independent variables. हे चुकीचं आहे. ह्याच्यातला एक व्हेरिएबल असतो तो डिपेंडंट असतो आणि दुसरे बाकीचे दोन व्हेरिएबल्स असतात तो इनडिपेंडंट व्हेरिएबल असतं. तर त्यामुळे याचा आन्सर काय आहे? सेकंड नंबर. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर ट्रू और फॉल्स? तर कोएफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन गिव्स द रेशो ऑफ द एक्सप्लेन्ड व्हेरियन्स टू टोटल व्हेरियन्स. हे बरोबर आहे. कोएफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन इज गिवन बाय द स्क्वेअर ऑफ कोरिलेशन कोएफिशियंट. आपण आताच फाइंड केलं. कोरिलेशन कोएफिशियंटचा स्क्वेअर असतो तो कोएफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन असतो. हे पण आन्सर सही आहे. त्यामुळं याचं आन्सर काय आहे? याचा आन्सर आहे बोथ ए अँड बी. Next question. If the two regression lines obtained from a bivariate data are perpendicular to each other, then the two variables are. तेच perpendicular to जर x axis ला असेल तर डाटा are perpendicular to each other म्हणजेच याच्यात कोणतंच कोरिलेशन नसतं. याचा आन्सर थर्ड नंबर अनकोरिलेटेड आहे. नेक्स्ट क्वेश्चन. याच्यात काय विचारलंय? फ्रॅक्शन ऑफ टू मॅच करायचा आहे. 93 नंबरचा क्वेश्चन आहे. फ्रॅक्शन ऑफ पॉप्युलेशन. फ्रॅक्शन ऑफ पॉप्युलेशन म्हणजे सॅम्पल फ्रेम असतो त्याचा. सॅम्पल ऑफ फ्रॅक्शन ऑफ पॉप्युलेशनचं सॅम्पलिंग फ्रेम असतं. पॉप्युलेशन कॉन्स्टंट असतो, त्यालाच आपण काय म्हणतो? त्यालाच आपण पॅरामीटर म्हणतो. पॉप्युलेशन कॉन्स्टंटला आपण काय म्हणतो? पॅरामीटर म्हणतो. नंतर लिस्ट ऑफ ऑल युनिट्स ऑफ दी पॉप्युलेशन. ज्या सगळ्या युनिट ज्या पॉप्युलेशन मध्ये जी सगळे युनिट असतात, ऑल युनिट्स ऑफ दी पॉप्युलेशन, त्यालाच आपण काय म्हणतो? त्याला आपण लिस्ट ऑफ ऑल युनिट्स ऑफ द पॉप्युलेशन हे असेल त्याला आपण इथं काहीतरी फॉल्ट आहे. एक मिनिट. इथं
एक मिनिट, सॉरी फॉर दिस क्वेश्चन. फ्रॅक्शन ऑफ पॉप्युलेशन, फ्रॅक्शन ऑफ पॉप्युलेशनला आपण काय म्हणतो, सॅम्पल्स म्हणतो. पॉप्युलेशनला आपण फ्रॅक्शन ऑफ पॉप्युलेशनला आपण सॅम्पल म्हणतो. पॉप्युलेशन कॉन्स्टंटला आपण पॅरामीटर म्हणतो. हे बरोबर आहे. पॉप्युलेशन कॉन्स्टंटला आपण पॅरामीटर म्हणतो. लिस्ट ऑफ ऑल युनिट्स ऑफ द पॉप्युलेशन, त्या पॉप्युलेशन मध्ये जी पूर्ण ऑल युनिट्स असतात त्याला आपण सॅम्पलिंग फ्रेम म्हणतो. आणि फंक्शन ऑफ सॅम्पल व्हॅल्यूज, फंक्शन ऑफ सॅम्पल व्हॅल्यूज जे असतात फंक्शन, त्याला आपण स्टॅटिस्टिक्स म्हणतो. त्यामुळे याचा आन्सर काय आहे, सेकंड नंबर. नेक्स्ट सॉरी या क्वेश्चन साठी जरा ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 94 नंबरचा. द चान्स ऑफ ड्रॉइंग द सेम युनिट ॲट ईच सिलेक्शन रिमेन्स द सेम इन. जर एखादा युनिट परत परत जर आपण जर त्याला सिलेक्ट करत असेल, सिलेक्शन करत असेल, तर त्याला ते सॅम्पलिंग कशात होतं, सिंपल रँडम विथ रिप्लेसमेंट. याच्यात हे सॅम्पलिंग याचं ते उदाहरण आहे. चान्स ऑफ ड्रॉइंग द सेम युनिट ॲट ईच सिलेक्शन रिमेन्स द सेम इन, सिंपल रँडम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट. नेक्स्ट क्वेश्चन. अ पॉप्युलेशन कन्सिस्ट ऑफ 3 स्ट्रॅटा ऑफ size 40, 120 respectively. A random sample of size n दिलेला आहे, इथं स्मॉल n दिलेला आहे, n इज इक्वल टू 40 दिलेला आहे. आणि हा n1 n2 दिलेला आहे. n1 कॅपिटल n फाइंड करण्यासाठी हा n1 आहे, n2 आहे, n3 आहे. n1 प्लस n2 प्लस n3 म्हणजे आपला कॅपिटल n असतो. म्हणजे हे टोटल किती येते, 200 येते. नेक्स्ट, युजिंग पॉप्युलेशन अलोकेशन्स द नंबर ऑफ युनिट्स सॅम्पल्ड फ्रॉम द सेकंड स्ट्रॅटम. सेकंड स्ट्रॅटम मध्ये मधून किती सॅम्पल असतील हे फाइंड करा सांगितले. प्रोपोर्शनल अलोकेशन यूज करा. प्रोपोर्शनल अलोकेशन्स इज इक्वल टू काय असतं, कॅपिटल स्मॉल n डिवायडेड बाय कॅपिटल n. प्रोपोर्शनल अलोकेशन्स इनटू कॅपिटल n टू सेकंड स्ट्रॅटम. तर हे इथं नाही, याचा आन्सर काय, हा प्रोपोर्शनल अलोकेशन्स यूज करून इथं काय मिळेल आपल्याला, 40 डिवायडेड बाय 200 इज इक्वल टू 1/5 मिळेल. आणि हे प्रोपोर्शनल अलोकेशन ही जी व्हॅल्यू मिळते याच्यातून आपल्याला सेकंड स्ट्रॅटम मधून 1/5 इंटू याच्यातून किती सॅम्पल नंबर ऑफ युनिट्स असतील सेकंड स्ट्रॅटम मध्ये, तर 40 डिवायडेड बाय 5 45 म्हणजे 8 ॲटम्स असतील, 8 नंबर ऑफ युनिट्स सेकंड स्ट्रॅटम मध्ये असेल. नेक्स्ट क्वेश्चन. इफ द नंबर ऑफ पॉप्युलेशन युनिट्स n इज नॉट an integral multiple of sampling size n, this systematic sampling is called as, ही डेफिनेशन आहे सर्क्युलर सिस्टमॅटिक सॅम्पलिंग ची. नेक्स्ट क्वेश्चन. for selecting a sample using simple random sampling, simple random sampling मध्ये कसे सॅम्पल आपण ड्रॉ करू शकतो, तर लॉटरी मेथडनं पण ड्रॉ करू शकतो, रँडम नंबर ऑफ टेबल्स मेथडनं पण ड्रॉ करू शकतो. तर ह्याचा आन्सर आहे बोथ ए अँड बी. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ मेनी मेथड्स ऑफ अलोकेशन्स ऑफ सॅम्पल साइज डिफरंट स्ट्रॅटा इन स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग प्रोसिजर आर इन कॉमन. किती मेथड्स आहेत स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग मध्ये, म्हणजे सॅम्पल ड्रॉ करण्यासाठी. तर याच्यात आहे 4 मेथड्स. नेक्स्ट 99 नंबरचा क्वेश्चन. अ सिंपल रँडम सॅम्पल विदाउट रिप्लेसमेंट ऑफ साइज 100 इज ड्रॉन फ्रॉम अ पॉप्युलेशन. हे दिलेलं आहे. तर व्हेरियन्स ऑफ सॅम्पल मीन, सिंपल रँडम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट मध्ये व्हेरियन्स ऑफ सॅम्पल मीनचा फॉर्म्युला आहे
व्हेरियन्स ऑफ सॅम्पल मीन इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन स्मॉल n मायनस 1 अपॉन कॅपिटल N इंटू एस स्क्वेअर. तर ह्या व्हॅल्यू सगळं n1 दिलेलं n तुम्हाला माहित आहे, n काय आहे तुमचा 100, n कॅपिटल N तुम्हाला माहित आहे किती आहे, कॅपिटल N 1000. ठीक आहे. आणि एस स्क्वेअर ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे आपल्याला 90. तर 1 अपॉन 100 मायनस 1 अपॉन 1000 डिवायडेड बाय 90. तर याचा आन्सर काय मिळेल आपल्याला, इथं काय होईल, हे जर छेद समान करून घेतले तर इथं इंटू 10 इंटू 10 म्हणजे इथं 10 डिवायडेड बाय 100 मायनस 1 असं होईल इंटू 900. तर याचं आन्सर काय मिळेल आपल्याला, इथं 10 मायनस 1 9, तर 9 नवीन 81 म्हणजे 81 आणि हे 2 झिरो म्हणजे 81 म्हणजे 8100 डिवायडेड बाय 1000. तर 0 0 गेट कॅन्सल आणि इथं 81 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 8.1. तर याचा आन्सर काय आहे 8.1. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन, अ simple random sample of size 50 simple random sampling of size 50 and is drawn with replacement from a population of size. म्हणजे स्मॉल म्हणजे सॅम्पल साईज दिलेली आहे 50 आणि पॉप्युलेशन साईज कॅपिटल N दिलेला आहे 500. ठीक आहे. आणि फायनाइट पॉप्युलेशन करेक्शन विचारलंय. फायनाइट पॉप्युलेशन करेक्शन पी हे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं, फायनाइट पॉप्युलेशन करेक्शन इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो 1 अपॉन एफ फ्रॅक्शन सॅम्पल फ्रॅक्शन, याला काय म्हणायचं सॅम्पल फ्रॅक्शन. आणि एफ म्हणजे सॅम्पल फ्रॅक्शनची व्हॅल्यू सिम्प्लिफाय केल्यानंतर काय असतं कॅपिटल N डिवायडेड बाय स्मॉल n सॅम्पल साइज डिवायडेड बाय पॉप्युलेशन साइज, नंतर 1 मायनस n डिवायडेड बाय कॅपिटल N. तर याची काय असेल 1 मायनस हे 50 डिवायडेड बाय 500. तर याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर काय मिळेल 40 डिवायडेड बाय 500. तर 0 0 गेट कॅन्सल 9 डिवायडेड बाय 10 हे मिळेल आणि याला सिम्प्लिफाय अजून केलं तर 0.9 मिळेल. तर याचा आन्सर काय आहे 1. तर अशा प्रकारे आपण 50 क्वेश्चन पाहिलेले आहेत मित्रांनो. अजून 2017 ची जे आपली स्टॅटिस्टिकल ऑफिसरची जी 2017 ची जी एक्झाम झालेली, तर त्याचा सगळे क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आणि असं वाटतं की जी क्वेश्चन 1 ते 25 क्वेश्चन आहेत त्याचे पण आपण 1 ते 25 क्वेश्चनचे नुसता म्हणजे त्याच्यात कसं बुद्धिमत्ता चाचणी हे सगळं क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर त्याचे पण आपण एक व्हिडिओ बनवू, त्याचे नुसता आपण आन्सर कीज देऊ तिथं. आणि त्याचे 2 व्हिडिओज मी तुम्हाला देणारच आहेत 2014 चे 2017 चे. आणि याच्यानंतर आपला 2013 ला 13 ची जी एक्झाम 2011 ची जी एक्झाम झाली स्टॅटिस्टिकल ऑफिसरची, तर त्याचं पण आपण पेपर इथं सॉल्व्ह करणार आहे. आणि मित्रांनो विशेष म्हणजे आपली याच्यामध्ये स्टॅटिस्टिकल ऑफिसरची फॉरेस्ट स्टॅटिस्टिकल ऑफिसर म्हणून एक पोस्ट असते, ते पण म्हणजे डिस्ट्रिक्ट स्टॅटिस्टिकल ऑफिसर सारखीच त्याचा पूर्ण सिलेबस तोच असतो. आणि त्याचे जे क्वेश्चन्स असतात त्याचे क्वेश्चन्स जे असतात ते ऑब्जेक्टिव्ह टाइप नसतात, म्हणजे असे रिकाम ऑब्जेक्टिव्ह टाइप नसतात. त्याचे जे क्वेश्चन्स असतात ते पूर्ण असं सॉल्व्ह करावे लागतात. तर त्याचे पण पेपर्स आहेत माझ्याकडं, तर मी ते पण सॉल्व्ह करून
त्याची पण थिअरी मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. असे पण मी क्वेश्चन्स आणेन की ज्याची थिअरी पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेन पूर्ण, आणि पूर्ण पेपर्स त्याचा पण एक्सप्लेन करेन. तर अशा पण एक्झाम्स आहेत आपल्याकडे भरपूर. स्टॅटमध्ये भरपूर ठिकाणी जागा आहेत गव्हर्नमेंटमध्ये. तर फक्त जागा निघाल्या नाहीत, 2-3 वर्ष झालं, पण लवकरच आपल्याला त्याचे अपडेट्स आणि लवकरच जागा निघतील स्टॅटिस्टिकल ऑफिसरच्या. तरी सर्वांनी स्टडी करावे, स्टडी करतच राहावे. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू मित्रांनो. आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, आपल्याला नोटिफिकेशन येतील. कसं होईल तुम्हाला, जर माझे चॅनेलला नाही सबस्क्राईब केलं तर नोटिफिकेशन आलेले समजणारच नाहीत आणि तुम्हाला ते व्हिडिओज पाहायला मिळणार नाहीत. तर सबस्क्राईब करा, चॅनेलला शेअर करा जास्त व्हिडिओज, आणि आपल्या स्टॅट जे शिकत आहेत त्यांच्यासाठी हे हेल्पफुल होतील. त्यासाठी सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू मित्रांनो, थँक्यू.